आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या विधान परिषदेच्या जागेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अर्ज भरला आणि त्यानंतर माघार घेतलेले बाळ माने हे पहिल्यांदा जय महाराष्ट्रावर आहेत। त्यांच्याशी संवाद साधतात माझ्या सहकारी ज्योत्स्ना गंगणे। अगदी बरोबर आहे। आपल्या अचानक निर्णय आणि हा निर्णय झाला कोकणमधून जे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे त्यांनी नितीन राणे यांच्यासोबत जाऊन त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे ही घडामोड झाली। सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं जयमध्ये। कधी हे तुम्हाला वाटलं की आता आपण निवडणुकीतून माघार घ्यायला पाहिजे, उमेदवारी अर्ज माघार घ्यायला पाहिजे? असं आहे, 4 तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम शेवटचा दिवस होता। 3 तारखेपर्यंत फॉर्म भरण्यापासून मी विविध सगळ्या मतदारांना भेटत होतो। फॉर्म भरण्यापूर्वी सुद्धा मी आमच्या महाविकास आघाडीतील सगळ्या मतदार बंधू भगिनींना प्रयत्न करत होतो, कारण फॉर्म भरायचा म्हटलं सूचक लागतात, एका फॉर्मला 10 सूचक लागतात। अशा प्रकारे मी 4 फॉर्म भरले होते, म्हणजे मला कुठलेही सूचक पाहिजे होते। परंतु मला महाविकास आघाडीतले पक्ष आहेत, म्हणजे राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार काँग्रेस, काँग्रेस किंवा शेतकरी कामगार कोणतेही सूचक दिले नाहीत। आणि तरी पण मी मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे जे मतदार आहेत त्यांच्या सह्या घेऊन उमेदवारी अर्ज भरला। आणि ज्यावेळेला मी गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली तेव्हा अनेक हे कुठेतरी देवदर्शनाकरता घरातून बाहेर गेल्याचं निदर्शनास आलं। आणि मग माझ्या असं लक्षात आलं की महाविकास आघाडी 200 सव्वा 200 जे मतदार आहेत त्यातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 55 मतदार आहेत। एवढी मतं मला जर मिळाली तर तो महाविकास आघाडीमधला कॉन्फ्लिक्ट सगळ्या समाजाला, आणि त्याचबरोबर घोडे बाजाराची सुरुवात झाली होती। आणि म्हणून मग मी हा विचार केला, मी वरिष्ठांशी त्याची कल्पना केली आणि मी उमेदवारी अर्ज घेतला। तुम्ही वरिष्ठांशी त्यांना दिली, नेमकं कोण